नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये. तर काल मी तुम्हाला सांगितलं होतं की आज प्रदीपचं लग्न आहे, तर त्यासाठी आम्ही आलो होतो. आणि मम्मीचं कसं असतं माहिती आहे, शंभूला कुठं बाहेर घेऊन जायचं म्हटल्यावर अगोदर त्याच्या पायाला काळं लावायचं. मोठी मम्मी, अण्णा, पप्पा आणि भावड्या आम्ही सगळे निघालो होतो. आणि जाता जाताना दिदू इथं पप्पांना सांगत होती, म्हणजे दाजींना आमच्या, की दाजी तुमची मका भरपूर छान उगवते. तरी ताईला आश्चर्य वाटत होतं की हिला हे आपलं रान ही माहिती आहे का गोष्ट. दिदूच्या गप्पा आणि शंभूचं नखरं बघत बघत ना आम्ही कधी हॉलवरती पोचलो आम्हाला पण कळलं नाही. तसं तर लग्न जवळच होतं मंगळवेढमध्ये. तर आम्ही निघालो होतो आणि आता लग्न म्हटलं सगळ्यांच्या भेटी होणार, कोण नवीन भेटणार तर कुठली जुनी माणसं भेटणार हे तर ठरलेलंच असतं, हो की नाही. शंभू चल इकडे कोण आहे बघू. मामा आला. मामा 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 आणि इथं ना आम्ही आत गेलो होतो तोपर्यंत परणा चालला होता आणि मस्त असं डीजे बीजे लावून ना सगळ्यांचं नाचायला चालू होतं. लग्नातली ही एक खास गोष्ट आहे बरं का, जी मला खूप आवडते. परणा आल्यानंतर इथं वहिनी आणि बंधू ना निघाले होते आता स्टेजवर जाण्यासाठी आणि डीजे तिकडं लागला होता. मात्र शंभूचं इथं ना मांडवात चांगलं नाचायला चालू होतं बरं का. इथं मी हळदी कुंकू लावत तरी त्याचा डान्स काय बंद झाला नव्हता. आणि इथं आता माऊ येणार होती शंभूची. आम्ही तिचीच वाट बघत होतो. तोपर्यंत इथं वहिनी आणि बंधू स्टेजवरती गेले. खूप छान असतात ह्या आठवणी बरं का. मोरेश्वरम सिद्धितम बल्लारो मुरुटे विनायकमहं चिंतामणि सेवरम लेण्याद्रिं गिरिजात्मकं सुरवदं विघ्नेश्वरम ओघरम ग्रामोरान जनसंस्थेलो गणपती पुऱ्या सदा मंगल मंगले सावधान. बंधू जाऊ. लग्न झालं ह्यांचं पण आठवत होतं मला आमच्या लग्नातल्या गोष्टी. मस्त असं ना लग्न झाल्यानंतर ना जेवण फोटो काढले, नंतर बंधूसोबत आणि वहिनीसोबत फोटो काढले. खूप छान गेला माझा आजचा दिवस. तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये बघितलंच असेल. तिथे आली नव्हती, तिला आम्ही खूप मिस केलं. आणि मस्त असं फोटो वगैरे काढून झाल्यानंतर आम्ही घरी निघालो. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.